नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? रामकृष्ण हरी. तर बघा मी काय बनवते आहे म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. गुढीपाडव्याला मी श्रीखंड पुरी बनवली होती. आता श्रीखंडाची रेसिपी मी आधीच शेअर केली होती, पण पुरीची रेसिपी शेअर करायची राहून गेली होती. म्हटलं चला आता लगेच पहिले आपण ही रेसिपी शेअर करूया. आता तुम्ही व्हिडिओ बघतच आहात. मी बोलले होते की मी पुरणपोळीच्या चवीची पुरी बनवली आहे. आता का बोलले असं मी ते तुम्हाला समजलंच असेल. इथे मी अर्धा किलो भोपळा साळ काढून त्याला वाफवून घेतला होता. तर त्याच्यामध्ये मी इलायची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. थोडं थोडं पीठ घालून असं मळून घेतलं आहे. गुळाचं पाणी मी बनवून ठेवलं होतं. ते गुळाचं पाणी थोडं थोडं घालून मी ते पिठाचा गोळा मळून घेतला आहे. आणि आपण जशा साध्या पुऱ्या करतो ना तशाच पुऱ्या करायच्या आहे. तिथे विशेष काहीच नाहीये. आता ह्याला कोणी गाडगेही म्हणतं, मी तर ह्याला गोड पुरीच म्हणते. तुम्ही ह्याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.